मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण 3 नोव्हेंबर रोजी सोडताना मनोज जरांगे यांनी सरकारला डिसेंबर अंतपर्यंत अवधी वाढवून देऊन सक्त ताकीद दिली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरक्षणावरील भूमिकेला राज्यातील विविध भागातून आरक्षण पाठिंबा मिळत आहे। मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लोहा तालुक्यातील सोनखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार व गावामध्ये एकाही राजकीय नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया सोनखेड येथील उपोषणकर्त्यांनी दिली आहे। आज हे सोनखेड सर्कलच्या वतीनं चालणारं हे साखळी उपोषण आजचा हे 6वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे काही सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता, पण त्या 40 दिवसामध्ये सरकारनं कुठल्याही पद्धतीनं आरक्षणाचा तोडगा काढला नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही सकल मराठा समाजाला महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची दिशा सांगितलेली आहे की सर्कल वाईज साखळी उपोषण सुरुवात करा। त्यानुसार या सोनखेड सर्कलच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी साखळी उपोषण सुरुवात आहे आणि मराठा समाजाचा जे काही मागण्या आहेत की मराठा समाज हा सरसकट कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समावेश करावा, अन्यथा मराठा समाजाला एक केंद्रातून कोटा वाढवून वेगळं आरक्षण देण्यात यावं, यासाठी जो काही लढा चालू आहे तो 17 दिवस मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि त्यांचं 17 दिवस उपोषण चालू असताना जे काही लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। तिथून मराठा समाज रस्त्यावर यायला सुरुवात झाला आणि मराठा समाज जागृत झाला आणि मराठा समाजानं आतापर्यंत हा लढा एकदम तीव्र पद्धतीने केलेला आहे आणि हा लढा या लढ्याची दखल राज्याने नव्हे तर केंद्राने सुद्धा घेतलेली आहे। देशात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जर कोणाचं नाव झालं असेल तर ते मनोज जरांगे पाटलांचं झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं एक गोरगरिबाच्या कुटुंबातलं एक नेतृत्व म्हणून समोर आलेला आहे आणि निस्वार्थपणे समाजासाठी काम करणारा माणूस अनेक वर्षाच्या नंतर हा समाजाला भेटलेला आहे। म्हणून त्यांना जे काही आज अन्नपाणी त्याग आंदोलन करावं लागत आहे तर त्यांचं जे काही उपोषण चालू आहे हे उपोषण जर लवकरात लवकर सरकारने जर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावून जर मिटवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र पद्धतीनं आंदोलनं या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर केले जातील आणि याचा संपूर्ण जिम्मेदार आणि संपूर्ण जे काही परिस्थिती उद्भवेल याचा सर्व प्रकारे सर्वस्वी जबाबदार म्हणून हे राज्य शासन आणि केंद्र शासन असेल। म्हणून या दोन्ही शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला पूर्ण जबाबदार जर कोणी असेल तर ते केंद्र आणि राज्य शासन असेल। सत्ताधारी पक्षाचे असतील किंवा विरोधी बाकावरले आमदार असतील, खासदार असतील महाराष्ट्रातले लोकसभेमध्ये, ह्या सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज होती। एका मंचावर येऊन एका विचारानं मराठ्याचा जो लढा चालला आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज पाटील जरांगेच्या माध्यमातून, तर त्याच्यासाठी हे उशीर झाला। आज कुणी राजीनामा देत असतील, हे माझ्या मतानं तर एवढा उशीर केला की आता ढोंग करत आहेत राजीनामे देण्याचं। हे तुम्हाला खरोखरच मराठा समाजाची आस्था होती आणि खरोखरच मराठा समाजाला तुम्हाला न्यायच द्यायचा होता तर एवढा वेळ लागायची गरज नव्हती ना। मनोज पाटील जरांगेंनी तुम्ही 30 दिवस मागलात, तुम्हाला 40 दिवस दिले आणि त्या 40 दिवसाला तुम्ही फक्त वेळ मारून येण्याचं काम केलं आणि त्या 40 दिवसामध्ये कुठल्याच संदर्भामध्ये तुम्ही ते विषय निकाली काढू शकला नाहीत। पुन्हा आज अजून चालढकल करत आहात आणि आता कुठंतरी कुणी राजीनामा देण्याचं सगळं चालू केलं खासदारांनी आमदारांनी। हे नुसतं एक ढोंग आहे आणि खरोखरच तुम्हाला द्यायचं आहे तर आजही वेळ निघून गेलेली नाही। सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधींनी एकत्र बसावं आणि ह्याच्यातून मराठा समाजाला एक न्याय देण्याचं काम यांच्या हातून व्हावं, पण ते तसं दिसत नाही। सरकार गांभीर्य घेत नाही या गोष्टीचं। आज 9वा दिवस आहे, मनोज पाटील जरांगे बिना आना पाण्याचं बसलेले आहेत, पण ते गांभीर्य हे सरकार घेताना दिसते का? दिसत नाही। ही गरज आहे। विरोधी पक्षातल्या आमदारांनी उपोषण केलं, करण्याची गरज तशी काही नाही। त्यांना सर्व काही रातोरात करता येते, कुठलाही निर्णय रातोरात करता येते। मग तुम्हाला ह्या विषयाला विलंब कशाला लागते? हे एक निश्चितपणानं हे समाजाला एक ढोबळ भाषेत सांगायचं तर हे उल्लू बनवण्याचं काम करत आहेत। एक मारल्यावणी करायचं, एकानं दुसऱ्यानं लढ्यावणी करायचं, हे अशा पद्धतीचं चाललंय। यांना काही गरज नाही, तिथं बसून ते करू शकतात।
एवढा महाराष्ट्रातील एवढा मोठा समाज, जो समाज एवढा आर्थिक विवंचनेमधून जात आहे सध्या, आणि एवढी काही बिकट परिस्थितीचा चालू असताना सुद्धा जर अशा प्रकारचे राजकारणी लोक एवढा काही फायदा घेऊन जर मराठा समाजाला आणखीनच खोलीत ढकलण्याचा कार्यक्रम त्यांच्या हातून जर होत असेल, तर नक्कीच मराठा समाज त्यांना महाराष्ट्रातून, आणि फक्त मराठा समाजच नाही तर आज तुम्ही जसं जसं मनोज पाटील जरांगे यांचं उपोषण चालू आहे, आज 9वा दिवस आहे, त्यांच्याकडे बघून ओबीसी समाजातील बरेचसे घटक आज मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये एक पाठिंबा द्यायला उत्सुक आहेत आणि येतही आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आंदोलनस्थळी मुस्लिम बांधव यायले, ओबीसी समाजातील सुद्धा काही घटक यायला लागलेत, परंतु वरची जी चंड राजकारणी आहे ते फक्त एकच करायत आणि आपला घटक आमचा घटक म्हणून पुढाकार घेऊन जे दाखवायले, फक्त एक राजकीय पोळी भाजून या समाजात पुन्हा कसा अन्याय करता येईल हे एवढंच त्यांचं टार्गेट आहे. आणि आज आपण तुम्ही जो प्रश्न विचारला की मराठा समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे काय, त्यांनी खूप उशीर केला आहे, परंतु उशिरा सुचीला शहाणपण का म्हणता येत नाही. त्यांना नक्कीच आज त्यांना जाग आलेली, त्यांना इथून पुढं कळालं की आपल्याला यांच्याशिवाय पर्याय नाही, आणि त्यांनासुद्धा या गोष्टीच्या किंवा संवेदनशील प्रश्न जो आहे त्या प्रश्नाची त्यांनासुद्धा जाण झालेली आहे. ठीक आहे, यांचे डोळे खडबडून जागे करण्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभारावं लागलं, आणि ही सत्य परिस्थिती त्यांना दिसत आहे, त्या परिस्थितीतून त्यांच्यासुद्धा लक्षात यायला लागले की आपल्याला जे काय आपल्याला सत्य परिस्थिती आहे ती न लपवता आपल्याला साखळी उपोषण चालू आहे, याला सर्व पक्षीय पक्ष सोडून म्हणा, सर्व पक्ष बनण्याच्या वेळी आता त्यांना कुठलाही पक्ष नाही, जे कोणते आले ते सर्वजण आपापल्या कोणाच्या गळ्याची दस्ती काढून आला, कोणी बिल्ला काढून आलेला आहे, कोणी आपला लोगो ठेवून बाजूला आलेला आहे, सर्व फक्त एक आणि एकच पक्षाच्या नावाखाली एक आले, तो म्हणजे मराठा. फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या नावाखाली मी कोण आहे किंवा कोण्या पक्षाचा आहे सर्व विसरून फक्त मराठा म्हणून सर्वजण एकत्र आले.